हॉटेलसारखी दाटसर ग्रेव्ही आणि परफेक्ट चव, घरी भरली वांगी बनवण्याची सर्वात सोपी पद्धत. नमस्कार, मी शीतल. घरच्या चवीच्या खास रेसिपीसाठी शीतल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी केलेलं आहे भरलेलं वांग. चला तर याची कृती पाहूया. इथं वांगे घेतलेले आहेत मी 5-7 चिरून. मी इथं अद्रक, लसूण आणि खोबरं घालून पेस्ट केलेली आहे, त्यामुळे मी वेगळं खोबरं घेतलं नाही. तुम्ही नसेल केली तर तुम्ही खोबरं घेऊ शकता. एक छोटा कांदा मी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. एक मोठा चमचा बारीक कूट घेतलेला आहे शेंगदाण्याचं. कोथिंबीर घेतलेली आहे. कढीपत्ता घेतलेला आहे. एक टोमॅटो मी बारीक वाटून घेतलेला आहे. इथं थोडीशी हळद घेतलेली आहे. चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. चटणी घेतलेली आहे, काळी तिखट मसाला घेतलेला आहे, जिरे मोहरी घेतलेली आहे. हे बघा, इथं मी छोटी प्लेट घेतलेली आहे. त्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला कांदा, हे बारीक शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर, चटणी, चवीपुरतं घेतलेलं मीठ, मसाला आणि हळद सगळं एकत्र मिक्स करून घेणार आहे. याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपण. अशा पद्धतीनं करून पहा, एक भरलं वांग खूप छान लागते. हे खूप कोरडं झाले, त्यामुळे मी थोडीशी टोमॅटोची पेस्ट यामध्ये टाकून घेते, म्हणजे हे ओलसर होईल आणि आपल्याला वांग्यामध्ये भरताना सोपं जाईल. हे वांगे मी चिरून घेतलेले पाण्यामध्ये टाकून घेतले, नाही तर काळे पडतील आपले वांगे. त्यामुळे मी पाण्यातनंच एक वांगा काढून घेते आणि यामध्ये सगळा मसाला आपण व्यवस्थित असं भरून घेऊया. असा वांग्यामध्ये मसाला भरल्याने वांग्याला टेस्ट वेगळीच येते, एकदम चविष्ट लागतात वांगे. अशा प्रकारे आपण सगळे वांगे असे भरून घेऊयात. बघा, अशा प्रकारे मी वांगे आपले भरून घेतलेले आहेत. गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही तेल टाकू शकता. त्यामध्ये आपण जिरे मोहरी टाकून घेऊया. जिरे मोहरी छान तडतडली, कढीपत्ता पण टाकून घेऊया. अद्रक, लसूण आणि खोबरं घालून केलेली पेस्ट आहे, तुम्ही तुमच्याकडे आता ठेवून घेऊया. मस्त असं याला ब्राऊन कलर येईपर्यंत आपण परतून घेऊया. मस्त असं ब्राऊन झालेलं आहे. आता आपण टमाट्याची पेस्ट टाकून त्याला पण व्यवस्थित असं करून घेऊ. टमाटर पण आपलं व्यवस्थित असं हे झालेलं आहे, तळसलेलं आहे. तर आता आपण यामध्ये एक करून सगळे वांगे ठेवून घेऊया. म्हणून त्याला परतून घेऊया यामध्ये. तर बघा, तेलामध्येच आपल्याला व्यवस्थित असे वांगे परतून घ्यायचे, त्यामुळे याला 2 मिनिटं आपण झाकण लावून घेऊया, म्हणजे वांगे तेलामध्ये छान असे परततील. बघा, परत 2 मिनिटांना झाकण काढून आपण वांग्याला पलटी करून घेऊया, म्हणजे वांगे चारी साईडनी असे परतले जातील आपल्या मसाल्यांमध्ये सगळे आणि शिजतील पण लवकर. परत 2 मिनिटं आपण झाकण लावून घेऊया. हे बघा, मी 2 मिनिटांना झाकण काढलेलं आहे. वांगे छान आपले परतत आलेले आहेत, मस्त तेलामध्ये फ्राय झालेलं आहे. तर आपण मी थोडस पाणी गरम करून घेतलेलं आहे. पाणी गरम करून काय घ्यायचं, पाणी गरम करून घेतल्याने आपल्या वांग्याला असं तेल छान येतं, तर्री खूप येते, त्यामुळे शक्यतो पाणी गरमच करून घ्यायचं. त्याला शिजण्यासाठी आपण 10 मिनिटं झाकण मारून ठेवूया. मीडियम गॅस करून 10 मिनिटं झाकण लावून ठेवूया. 10-15 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. वाव, मस्तच आपले वांगे शिजवून झालेले आहेत आणि मस्त त्याला तेल पण आलेलं आहे. झालेले आपल्या भरल्या वांग्याची डिश तयार. घरची चव आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा.
आईच्या हातची चव, घरगुती रेसिपी आणि खास टिप्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी तुम्हालाच मिळेल.